टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल, आज तुम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात, गजानन महाराजांचं दर्शन घेतलंय, काय साकडे घातले नेमके? राज्यातला शेतकरी हा यावर्षी पाऊस चांगलं पडावं, उत्पादन वाढावं, शेतकरी समाधान व्हावं, आमचा मजूर समाधान राहावं, युवकाला या ठिकाणी चांगली संधी भेटावी, महिलाचं संरक्षण व्हावं आणि त्याचबरोबर आमचे आजीदादा भविष्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हे सगळं घातलं आम्ही। त्यासाठी मुख्यमंत्री व्हावे असं म्हणताय तुम्ही आजीदादा, मात्र त्याचे संख्याबळ लागतं तेवढं मला सांगा, देवेगौडा 20 खासदार झाले होते, 20 खासदारावर देशाचे पंतप्रधान झाले, चंद्रशेखर झाले, VP सिंग झाले, म्हणून आम्ही आशावादी माणसं आहोत। बरं, आम्ही आमच्यात कार्यक्षमता आहे, दादामध्ये कार्यक्षमता आहे, महाराष्ट्राचा अभ्यास आहे, कामाची उरक आहे, म्हणून आमची नेत्याची अपेक्षा आहे आमची आणि योग्यच आहे ते। आगामी काळात ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणूक आहेत त्या तुम्ही स्वतंत्र लढणार की महायुतीमध्ये लढणार? हां, महायुतीमधूनच लढणार आहे, महायुतीमधूनच निवडणुका होत्या आमच्या। दुसरा एक प्रश्न आहे की धनंजय मुंडे यांना न्यायालयानं कृषी विभागाच्या भ्रष्टाचारासंदर्भात क्लीनचिट दिली, मात्र जे करार प्रकरण आहे त्या करार प्रकरणातून जर क्लीनचिट मिळाली तर अजितदादा त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणार आहेत असं बोलले। तो सृष्टीचा निर्णय आहे, आता त्यांच्यावर आरोप केला होता, आरोप तो सिद्ध झाला नाही, मग द्यायला काय हरकत आहे? तुम्हाला वाटतं का की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यावं? हो, काय हरकत आहे? त्यांच्यावर आरोप जे केले होते सिद्ध झाले नाही, विषय संपला ना। मग तशा माणसाला, कर्तृत्वान माणसाला न्याय द्यायला काय हरकत आहे? माणिकराव कोकाटे आणि संजय सिरसाट यांनी शनी शिंगणापूरचे दर्शन घेतले, आपल्यावरची साडेसाती दूर व्हावी असं वाटतं? आपली भारतीय संस्कृती आहे, आपण दर्शन घेत असतो। आज मी खामगावला आलो, शेगावला जाऊन दर्शन घेतलं म्हणजे काही साकडं घाललं असं म्हणजे काही शनी दूर व्हावे असं नसतंय, एक चांगल्या श्रद्धा ठेवून गेलेले असतात लोक। जो माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भाची चर्चा सुरू आहे, अजितदादा त्यांचा राजीनामा घेणार आहेत असं कळतंय। दादा अगोदर बसून चर्चा करतील, तसं वाटलं तर मग दादा ते निर्णय घेतील, त्याच्याबद्दल मला नाही सांगता येणार। नक्कीच, तर हे होते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।